नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पहिलं प्रकरण आपण शिकतो आहोत. यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे अनुवंशिकतेचा अभ्यास ज्या शास्त्रज्ञांनी केला आहे त्या काही शास्त्रज्ञांविषयीची माहिती आपण पहिल्या आपल्या भागामध्ये अभ्यासलेली आहे, पहिल्या तासिकेमध्ये. आणि अनुवंशिकेचा आपल्याला काय उपयोग आहे याविषयीचे मुद्दे पण आपण अभ्यासले होते. आता आपल्याला गुणसूत्रे म्हणजे काय, DNA आणि RNA यांची रचना कशा प्रकारची असते आणि अनुवंशिक विकृती ह्या कोणकोणत्या असतात किंवा त्या अनुवंशिक विकृतींचे प्रकार कसे आहेत याविषयीची माहिती घ्यायची आहे. तर गुणसूत्रे म्हणजे काय? गुणसूत्रे क्रोमोसोम्स, सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. काय महत्वाचं? सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. आणि तो मुख्यत्वे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी म्हणजे DNAच्या एका रेणूपासून बनलेला असतो. DNAच्या एका रेणूपासून बनलेला असतो. म्हणजे आपण असं थोडक्यात म्हणू की DNAचाच तो एक भाग आहे. मग आता याच्यामध्ये आणखी एक घटक असतो, DNAचा भाग असणारा किंवा DNAचा एक खंड असणारा, तो आहे जनुके. मग गुणसूत्रे काय? तर ज्या वेळेला पेशी विभाजन होते त्यावेळेला गुणसूत्रे असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे गुणसूत्रे तयार होतात किंवा गुणसूत्रांची निर्मिती होते किंवा गुणसूत्रे बनतात असं आपण म्हणू. म्हणजे अनुवंशिक लक्षणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेणारा घटक हा गुणसूत्र आहे. DNA आणि गुणसूत्र एकच आहे. आता याच्यामध्ये जनुके जी असतात ती जनुके कशी असतात? जोडीने. जनुके म्हणजे काय? DNAचा एक खंड, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये फ्रॅगमेंट असं म्हणतात, म्हणजे एक भाग DNAचा. आता इथे आकृतीमध्ये आपल्याला दिसते, इथे पेशीची आकृती आहे आणि मध्ये अणुकेंद्रक आहे. त्या अणुकेंद्रकामध्ये गुणसूत्र आणि थोडंसं हायलाइट करून दाखवलेला आहे गुणसूत्र आपल्याला इथे, आणि तो DNAच्या एका रेणूपासून तयार झालेला असतो. आणि DNA आपल्याला कसा दिसतो? इथे असा स्प्रिंग सारखा गुंडाळलेला दिसतो. DNAची तशी रचना ही CD सारखी असते. आता आपण DNA बद्दलही अभ्यास करू, DNAची रचना कशा प्रकारची असते. तर DNA म्हणजे काय? DNA म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. ही आकृती DNAची आपल्याला दिसते इथे. द्विसर्पिल असा आकार आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये आपण इथे सीडीची जर उपमा दिली तर दोन खांब आहे, परंतु ते कसे आहे? सर्पिल आकार आहे आणि एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. तर DNA म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक आम्ल, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड होय. DNAचा रेणू हा दोन सर्पिल व एकमेकात गुंतलेल्या न्यूक्लिओटाइड धाग्यांचा बनलेला असतो. आता DNA हे न्यूक्लिओटाइड पासून बनलेलं असते असं म्हणतात. मग न्यूक्लिओटाइड काय? त्याच्यामध्ये 3 घटक येतात. न्यूक्लिओटाइड मध्ये 3 घटक येतात. एक म्हणजे डीऑक्सीरायबोज शर्करा, फॉस्फोरिक आम्ल आणि नायट्रोजन युक्त पदार्थांची जोडी, असे 3 घटक येतात. म्हणजे प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा काय? नायट्रोजन युक्त पदार्थ डीऑक्सीरायबोज शर्करा आणि फॉस्फोरिक आम्लाचा रेणू यापासून बनलेला आहे. नायट्रोजन युक्त पदार्थ हे 2 प्रकारचे असतात. आता हे जे मध्ये दिसतात, मध्ये पायरी सारखे जे दिसतात आपल्याला, हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहे सगळे. आणि ते आपल्याला इथे आकृतीमध्ये दिसते आहे स्पष्ट की
दोन वेगवेगळ्या रंगांच्या जोड्या तिथे आपल्याला दिसतात. तर हे नायट्रोजनयुक्त पदार्थ दोन प्रकारचे असतात आणि हे दोन प्रकार आहेत, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. याच्यामध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात. ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात. प्युरिन्स. त्याच्यानंतर थायमिन आणि सायटोसिन यांना पिरिमिडिन म्हणतात. ॲडेनिन व ग्वानिन यांना काय म्हणतात? प्युरिन्स. आणि थायमिन, सायटोसिन यांना काय म्हणतात? पिरिमिडिन्स. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइडची रचना साखळीसारखी असते. इथे दिसते आपल्याला साखळीसारखी रचना. डीएनएचे दोन धागे म्हणजे सीडीच्या नमुन्यातील दोन खांब, प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यापासून बनलेले असते. सीडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. म्हणजे हा जो न्यूक्लियोटाइडचा धागे आहे दोन्ही समजा, यांना हे नायट्रोजनयुक्त पदार्थ कशाने जोडलेले आहे? हायड्रोजन बंधाने जोडलेले आहेत. म्हणजे आता आपल्या लक्षात आली असेल रचना डीएनएची. आता याच्यामध्ये हे जे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे यांची जोडी आपल्याला दिसते आहे. तर ही जोडी कोणती कशाची असते? तर नेहमीच ॲडेनिनची ही थायमिन बरोबर जोडी असते. म्हणजे ॲडेनिन थायमिन हे एकत्र, आणि दुसरी जोडी जी असते ती सायटोसिन आणि ग्वानिन. सायटोसिन आणि ग्वानिन यांची एकत्र जोडी असते. आणि दुसरा भाग जो डीएनएचा आहे तो फॉस्फेट बॅकबोन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता डीएनएची रचना तुमच्या लक्षात आली असेल. तर याच्यामध्ये उल्लेखनीय गोष्टी कशा? पुन्हा आपण एकदा पाहू. डीएनए मध्ये काय असते? फॉस्फेट बॅकबोन म्हणजे न्यूक्लियोटाइडचे धागे दोन. धागे किती आहे? दोन आहे. आणि ते सर्पिल आकार आहे. दोन सर्पिल आकार धागे, न्यूक्लियोटाइडचे धागे. त्यानंतर नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे मध्ये. हे नायट्रोजनयुक्त पदार्थ जोडीने असतात. हे दोन प्रकारचे असतात नायट्रोजनयुक्त पदार्थ, प्युरिन आणि पिरिमिडिन. प्युरिन मध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन असते. पिरिमिडिन मध्ये थायमिन आणि सायटोसिन असते. त्यानंतर हे जे जोडी याची बनत असते ती जोडी कशी बनत असते? ॲडेनिन आणि थायमिन यांची जोडी म्हणजे एक पायरी तयार होते समजा इथे, आणि दुसरी जी पायरी आहे ती सायटोसिन ग्वानिन. अशा प्रकारची जोडी बनलेली असते. ही झाली डीएनएची रचना. आणि डीएनएचं कार्य काय आहे? तर अनुवांशिक लक्षणे साठवून ठेवणे पेशीमध्ये. त्यानंतर प्रथिनांची निर्मिती, असे डीएनएचे कार्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण पाहू आरएनए. आरएनए म्हणजे काय? रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता आपल्याला सरळ सरळ इथे फरक स्पष्ट दिसतो आहे. डीएनए मध्ये दोन सर्पिलाकार धागे आहेत. इथे आरएनए मध्ये मात्र एकच धागा आहे. परंतु आरएनए मध्ये सुद्धा इथे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. थायमिनच्या ऐवजी आरएनए मध्ये काय? युरॅसिल. हा आकृतीवरून आपल्याला सहज लक्षात येणारा फरक आहे, दिसतो. तर आरएनए हे पेशीतील दुसरे महत्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेट रेणू आणि इथे शर्करा कोणती आहे? डीऑक्सीरायबोज नाही, कोणती आहे? रायबोज शर्करा
फॉस्फेटचे रेणू आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणते? ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरॅसिल. इथे युरॅसिलच्या जागी फक्त डीएनए मध्ये काय असते? थायमिन. इथे थायमिनच्या जागेवर युरॅसिल आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजे न्यूक्लियोटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आरएनएचा महारेणू तयार होतो. इथे आता महारेणू काय भानगड आहे? महारेणू म्हणजे काय? तर हा एवढा भाग आहे समजा, हा एक रेणू झाला, त्याला पुन्हा असाच रेणू जोडला गेला, 2 रेणू झाले. तसे हजारो रेणू एकमेकांना जोडलेले असतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? महारेणू. म्हणजे समजा एखादी भिंत आहे, डीएनएच्या बाबतीत तसंच आहे. डीएनए खूप लांब आहे. आपल्या शरीरामध्ये जर एका पेशीमध्ये डीएनए किती लांब असेल असं जर म्हटलं तर आपली जे सूर्यमाला आहे, या सूर्यमालेला बरेच राऊंड म्हणजे गोलाकार गुंडाळले जाईल एवढी डीएनएची लांबी आहे. तर आरएनएचा महारेणू या ठिकाणी तयार होतो. यांच्या कार्यप्रणालीनुसार या आरएनएचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे रायबोझोमल आरएनए म्हणजे आरआरएनए. रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरएनएचा रेणू आहे. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात. म्हणजे इथे काय होत असते की पेशीच्या केंद्रकामध्ये डीएनए असतो. डीएनए काय करतो? आरएनएच्या मदतीने, म्हणजे हे आरएनएचे जे प्रकार आहे, हे प्रकार त्याच्यामध्ये उपयोगी पडत असतात. यांच्या माध्यमातून काय करतात? प्रथिनांची निर्मिती करतात. म्हणजे केंद्रकातून, पेशीच्या केंद्रकातून बाहेर येऊन पेशी द्रव्यामध्ये याचे कोड वगैरे तयार होत असतात. ते पेशी द्रव्यामध्ये येतात. पेशी द्रव्यात असलेल्या रायबोझोम मध्ये प्रथिन संश्लेषणाचं काम होते. रायबोझोम मधून प्रथिन संश्लेषणाचं काम म्हणजे अमिनो आम्लांच्या स्वरूपामध्ये या प्रथिनांची निर्मिती होत असते आणि नंतर पेप्टाइड बंधाने ते बांधले जातात आणि त्याच्यापासून महारेणू तयार होतो. तर रायबोझोमल आरएनए हा एक प्रकार लक्षात ठेवायचा. त्यानंतर मेसेंजर आरएनए, mRNA असं त्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिता येते. पेशी केंद्रामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात डीएनएच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा दूत रेणू असं मेसेंजर आरएनए म्हटलेलं आहे. दूत रेणू म्हणजे एक प्रकारचा मेसेज घेऊन जातो किंवा स्वतःचा असा एक कोड तयार करतो आणि तो कोड घेऊन जातो, म्हणून त्याला मेसेंजर आरएनए असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ट्रान्सफर आरएनए म्हणजे टीआरएनए. mRNA वरील संदेशानुसार, mRNA जो संदेश घेऊन येत असतो त्या संदेशानुसार अमिनो आम्लांच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा पेशी द्रव्यामध्ये रायबोझोम पर्यंत आणणारा आरएनएचा रेणू म्हणजे ट्रान्सफर आरएनए. इथे बाजूला आकृत्या दिसतात आपल्याला mRNA. त्याच्यानंतर हे 3 प्रकार आहेत आरएनएचे: mRNA, rRNA आणि tRNA. तर इथे आपल्याला लक्षात येतो डीएनए आणि आरएनए मधील फरक. त्यानंतर अनुवांशिक विकृती म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये सांगा पाहू असे 2 प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक डीएनए आणि आरएनएच्या रचनाविषयीची माहिती, आकृत्या वगैरे त्याविषयी तुम्हाला माहिती तिथे सांगायला सांगितलेली आहे. तर डीएनए आणि आरएनए याच्या रचनांबद्दलची माहिती आपण अभ्यासली आता. त्यानंतर आहे अनुवांशिक विकृती. हा सगळा भाग आपण 9वी मध्ये अभ्यासलेला आहे. तर गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे
किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे अनुवांशिक विकृती होय. हे पण आपण पहिल्याच आपल्या तासिकेमध्ये अभ्यासलेली होती व्याख्या. तर ह्या ज्या विकृती आहे ह्या 3 प्रकारच्या आहे. गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती, गुणसूत्रांच्या एकूण संख्येत बदल झाल्यास पुढील दोष उद्भवतात. त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे एकूण संख्येमध्ये बदल झाला तर गुणसूत्रांच्या काय होते, डाऊन सिंड्रोम, मंगोलिकता, डाऊन संलक्षण. इथे ज्या आकृत्या दिसतात ह्या त्या रोगांशी संबंधित आहे. म्हणजे इथे पहिली जी आकृती आहे डाऊन सिंड्रोमशी संबंधित आहे. म्हणजे त्यामुळे अशा प्रकारचे आजार विकृती संभवतात. म्हणजे इथे काय होते की 21व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था निर्माण होते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते टर्नर सिंड्रोम किंवा टर्नर संलक्षण, ही दुसरी आकृती. अशा प्रकारच्या विकृती दिसून येतात. त्यानंतर क्लाइनफेल्टर सिंड्रोम म्हणजे जनुकीय उत्परिवर्तन असं म्हटलेलंच आहे. इथे जनुके ही जोडीने असतात, पण इथे आपल्याला जनुके किती दिसतात, 44 अधिक XXY म्हणजे 3 म्हणजे 47 झाले. तसं पाहिलं तर मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात म्हणजे 23 जोड्या असतात. त्याच्यामध्ये 22 जोड्या ह्या सामान्य गुणसूत्रांच्या असतात आणि एक जोडी जी असते ती लिंग गुणसूत्रांची असते. तर ते लिंग गुणसूत्रांच्या जी जोडी असते त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे अचानक झालेले बदल संभवतात. त्याला उत्परिवर्तन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग, एक जनुकीय विकृती, त्याच्यामुळे हचिन्स रोग, त्यानंतर हिमोफिलिया, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, त्यानंतर फेनिलकीटोनमेह, सिकल सेल ॲनिमिया, दातृपेशी पांडुरोग हे, त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस, पुटी तंतुभवन, वर्णहीनता, हिमोफिलिया, रातआंधळेपणा, अशा प्रकारचे हे रातआंधळेपणा अशा प्रकारचे दोष दिसून येतात. त्यानंतर बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे निर्माण होणाऱ्या विकृती म्हणजे बहुघटकीय विकृती, जसे दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, पाठीच्या कण्यातील दोष इत्यादी. याखेरीज मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता असे विकारही बहुघटकीय आहेत. बहुजनुकीय उत्परिवर्तन म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जनुकांमध्ये अचानक बदल घडून येतात, त्याच्यामुळे होणाऱ्या विकृती. तर ह्या आकृत्यांवरून आपल्याला हे लक्षात येईल ह्या विकृती कशा प्रकारच्या निर्माण होतात. तर आपण आज काय अभ्यासलं, DNA आणि RNA यांच्या रचनामध्ये असणारा फरक, RNA चे प्रकार आपण बघितलेले आहेत, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे, आणि अनुवांशिक विकृती म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी थांबू. नंतर भेटू आपण आपल्या या प्रकरणाच्या 3ऱ्या तासिकेमध्ये.